19 जुलै 2026 ला फायनल मॅच झाली आणि फायनल मॅच नंतर वर्ल्ड कपची सांगता झाली. तब्बल 104 मॅचेस या वर्ल्ड कप मध्ये झाल्या. या एपिसोडमध्ये मी फायनल मॅच बद्दल तर बोलणार आहेच, पण त्याआधीची थर्ड प्लेसची मॅच झाली त्याबद्दल आपण आधी बोलूयात. हॅलो, मी अमेय आणि अमेय कलायडोस्कोपच्या फिफा वर्ल्ड कप 2026 या सेगमेंटमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. थर्ड प्लेसची जी मॅच झाली ती फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामध्ये झाली. फ्रान्सला सेमीफायनलमध्ये स्पेनने 2-0 असे हरवले, तर इंग्लंड अर्जेंटिनाशी 2-1 असं हरली होती. थर्ड प्लेसच्या मॅचमध्ये बहुतांश वेळा बेंचवरच्या प्लेयर्सना खेळवण्यात येते. त्याचबरोबर काही पर्सनल गोल्स असतात. जसे या मॅचमध्ये एम्बाप्पेने जर गोल केले तर तो गोल्डन बूटचा स्ट्रॉंग दावेदार ठरू शकणार होता. ही मॅच जिंकून फ्रान्स त्यांच्या कोचला दिदियर देशाम्पला ग्रँड नाही पण एक बऱ्यापैकी चांगला फेअरवेल देऊ शकणार होते, कारण की या मॅच नंतर त्यांचं टेन्युअर संपणार होतं. वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सोडली तर सर्व मॅचेस फ्रान्स सतत आघाडीच घेत राहिलं होतं. सेमीफायनलला ते पहिल्यांदा पिछाडीवर पडले होते आणि त्यातनं ते सावरू शकले नाही आणि ते मॅच हरले होते. त्या उलट इंग्लंडची टीम आधीच्या मॅचेसमध्ये 2 वेळा पिछाडीवर गेले होते आणि पिछाडीवरनं पुढे येत त्यांनी विजय मिळवला होता. सेमीफायनलच्या मॅचला त्यांनी आघाडी घेऊन ते हरले होते. फ्रान्सने डेम्बलेला स्टार्टिंग 11 मध्ये ऍड केले नाही, तर इंग्लंडने केन, बेलिंगम आणि त्यांचा रेग्युलर गोलकीपर पिकफोर्ड यांना बेंचवर ठेवले होते. इंग्लंडने साकाला प्लेइंग 11 मध्ये ठेवले होते आणि केन नसल्यामुळे राईसकडे कॅप्टन्सी दिली होती. मॅचच्या 3ऱ्याच मिनिटाला राईसने गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. फ्रान्सने त्यानंतर इक्विलाइज करण्याचे प्रयत्न केले, पण इंग्लिश गोलकीपर हेंडरसनने खूप चांगल्या प्रकारे सेव्ह करत स्कोर इक्विलाइज होऊ दिला नाही. इंग्लंडनं त्यानंतर अटॅक्स कंटिन्यू चालू ठेवले आणि 18व्या मिनिटाला कॉन्साने हेडरने गोल करत इंग्लंडला परत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एम्बाप्पेने खूप 2 चांगल्या चाली रचल्या, पण हेंडरसनने परत एकदा चांगल्या प्रकारे सेव्ह केले. त्यानंतर एका काउंटर अटॅकमध्ये इंग्लंडच्या साकाने 3रा गोल करत आघाडी 3-0 अशी भक्कम केली. फर्स्ट हाफच्या ॲडिशनल टाइममध्ये साकाने अजून एक गोल केला. फर्स्ट हाफच्या वेळेला स्कोर होता इंग्लंड 4 फ्रान्स 0. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच एम्बाप्पेने गोल करत पिछाडी भरून काढायला सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच वेळात बार्कोलाने फ्रान्सचा दुसरा गोल केला. जे पहिला गोल झाला तो 48व्या मिनिटाला झाला. दुसरा जो बार्कोलानं गोल केला तो 54व्या मिनिटाला झाला. दोन्ही टीम्स अटॅक करत राहिल्या, पण 66व्या मिनिटाला एम्बाप्पेने अजून एक गोल करत स्कोर 4-3 असा केला. फ्रान्स आता इक्विलाइज करणार असे वाटू लागले होते, पण एम्बाप्पे आणि ओलिसे यांनी काही चांगले चान्सेस सोडले. त्यानंतर फ्रान्सच्या प्लेयरने इंग्लंडच्या प्लेयरला पेनल्टी एरियात पाडले. त्याच्यामुळे रेफरीने पेनल्टी इंग्लंडला अवॉर्ड केली. 87व्या मिनिटाला ती पेनल्टी अचूक मारत साकाने त्याची हॅट्रिक कंप्लीट केली. आता वाटले हाच स्कोर शेवटपर्यंत राहील, कारण की 87 मिनिट झाले होते, पण दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला ज्याला फ्रान्सने खेळवले होते त्या उस्मान डेम्बलेनं गोल करत परत पिछाडी भरून काढायला सुरुवात केली. आता स्कोर झाला इंग्लंड 5 फ्रान्स 4. आता परत असं वाटायला लागलं की फ्रान्स आता इक्विलाइज करणार, पण त्यावेळेला जूड बेलिंगमनं परत 6वा गोल केला आणि इंग्लंडला 6-4 असा विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये गोलचा अक्षरशः पाऊस पडला. पहिल्या हाफमध्ये 4 गोल आणि दुसऱ्या हाफमध्ये 6 गोल असे टोटल 10 गोल झाले. मॅच स्टॅटिस्टिक्स बघितले तर फ्रान्सने 18 शॉट्स मारले, त्यापैकी 9 शॉट ऑन द टार्गेट होते. इंग्लंडने पण 18 शॉट मारले आणि त्यापैकी त्यांचे 10 शॉट ऑन द टार्गेट होते. इंग्लंडने 55% पोझिशन ठेवले आणि फ्रान्सने 45% पोझिशन ठेवले. ही मॅच ॲज गुड ॲज फ्रेंडली मॅच झाली. कुठल्याही प्रकारचं कार्ड कुठल्याही प्लेयरला देण्यात आले नाही. इंग्लंडने पहिल्यांदाच थर्ड प्लेस फिनिश केले. जर फ्रान्स ही मॅच जिंकले असते
तर 2018ला ते विनर, 2022ला ते रनर्स अप आणि 2026ला त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळाले असते, म्हणजे थर्ड प्लेस मिळाला असता आणि तो एका प्रकारे दिदियर देशपांडेला एक खूप चांगल्या प्रकारे फेअरवेल झाला असता. तर आता येऊयात वर्ल्ड कपच्या फायनल मॅचकडे. ही मॅच म्हणजे वर्ल्ड कपच्या महाकुंभाचे शाही स्नान. फायनलिस्ट होते अर्जेंटिना आणि स्पेन. सलग दुसऱ्यांदा अर्जेंटिना फायनलमध्ये पोहोचली होती आणि सलग दुसऱ्यांदा युरोपियन कंट्री वर्सेस साऊथ अमेरिकन कंट्री यांच्यामध्ये ही फायनल होणार होती. म्हणजे 2022 साली फ्रान्स वर्सेस अर्जेंटिना आणि 2026 साली अर्जेंटिना वर्सेस स्पेन. मेस्सी वर्सेस यमाल असे जरी मीडियाने चित्र रंगवले असले तरी प्रत्यक्षात ही मॅच म्हणजे दोन कॅप्टन्स मधला वॉर होता, म्हणजे मेस्सी वर्सेस रॉड्री. मेस्सीने आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये 8 गोल केले होते आणि 4 असिस्ट केले होते. रॉड्रीने एकही गोल केला नव्हता, पण त्याने प्ले मेकरचा रोल खूप चांगल्या प्रकारे निभावला होता. ऑलमोस्ट असं क्लिअर होतं की जर अर्जेंटिना जिंकली तर गोल्डन बॉल मेस्सीला मिळणार, जर स्पेन जिंकली तर गोल्डन बॉल रॉड्रीला मिळणार. अर्जेंटिना ग्रुप जे मध्ये होती. या ग्रुप जे मध्ये त्यांच्या बरोबर अल्जेरिया, जॉर्डन आणि ऑस्ट्रिया या टीम्स होत्या. अर्जेंटिनाने तिन्ही मॅचेस जिंकत ग्रुप टॉप केला. ग्रुपची शेवटची जी मॅच होती जॉर्डन विरुद्धची मॅच, त्या मॅच मध्ये त्यांनी पहिल्यांदा गोल स्वीकारला. मेस्सीने प्रत्येक मॅच मध्ये गोल केला. अर्जेंटिनाच्या पहिली जी मॅच होती अल्जेरिया विरुद्धची, त्या मॅच मध्ये त्यांना हॅट्रिक नोंदवली. त्यानंतर राऊंड ऑफ 32 मध्ये काबो वर्देने त्यांना चांगलेच झुंजवले. मॅच एक्स्ट्रा टाइमला गेली आणि काबो वर्देच्या प्लेयरने सेल्फ गोल केल्यामुळे मॅच 3-2 अशी अर्जेंटिनाने जिंकली. या मॅच मध्ये सुद्धा मेस्सीने गोल केला. राऊंड ऑफ 16 ची मॅच इजिप्त विरुद्धची त्यांची मॅच खूप जबरदस्त झाली. 78व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिना 2-0 ने मागे होती, पण रेग्युलर टाइम मध्ये त्यांनी ती मॅच 3-2 अशी जिंकली. या मॅच मध्ये पण मेस्सीने गोल केला, पण त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचे त्याने खूप चांगल्या चाली रचल्या. क्वार्टर फायनल मध्ये अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला हरवले. या मॅच मध्ये मात्र मेस्सी गोल करू शकला नाही, पण त्याने एक असिस्ट केला. इंग्लंड विरुद्धची सेमीफायनल मॅच पण कमाल मॅच झाली. या मॅच मध्ये परत एकदा अर्जेंटिना पिछाडीवर पडली होती, पण त्यांनी चांगल्या चाली आणि या चालींमध्ये मेस्सीचा खूप मोठा वाटा होता. मेस्सी या मॅच मध्ये गोल करू शकला नाही, पण त्याने खूप चांगले 2 असिस्ट केले आणि अर्जेंटिना ही मॅच जिंकली. स्पेन ग्रुप एच मध्ये होती. या ग्रुपमध्ये त्यांच्याबरोबर इतर टीम्स होत्या, म्हणजे डेब्यू करणारी काबो वर्दे, उरुग्वे आणि सौदी अरेबिया. स्पेन खूप स्ट्रॉंग टीम होती. 2024चे ते युरोपियन विनर होते, त्याच्यामुळे या वर्ल्ड कप मध्ये त्यांच्याकडे प्रॉबेबल विनर्स म्हणून पाहिले जात होते. पण पहिलीच मॅच ते काबो वर्दे, म्हणजे काबो वर्देचा हा डेब्यू होता वर्ल्ड कप मधला, ती मॅच ते जिंकू शकले नाहीत. ही मॅच 0-0 अशी ड्रॉ राहिली. या मॅच नंतर स्पेनवर चांगली जोरदार टीका झाली, पण सौदी अरेबिया विरुद्धची मॅच त्यांनी 4-0 अशी जिंकली आणि उरुग्वेलाही 1-0 असे हरवत ग्रुप टॉप केला. राऊंड ऑफ 32 मध्ये स्पेनने ऑस्ट्रियाला 3-0 असे हरवले, तर राऊंड ऑफ 16 मध्ये त्यांनी पोर्तुगालवर 1-0 असा विजय मिळवत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेल्जियमचा त्यांनी क्वार्टर फायनल मध्ये 2-1 असा पराभव केला. या मॅच मध्ये त्यांनी पहिल्यांदाच या वर्ल्ड कप मध्ये गोल स्वीकारला. सेमीफायनल मध्ये त्यांनी फ्रान्सचा 1-0 असा पराभव केला. 2010 नंतर पहिल्यांदाच ते फायनल मध्ये पोहोचले. स्पेनने आतापर्यंत अटॅक आणि डिफेन्स असे चांगले कॉम्बिनेशन दाखवले. त्या उलट अर्जेंटिनाची टीम ही जास्तीत जास्त मेस्सीच्या परफॉर्मन्सवर डिपेंड होती. पहिल्या हाफमध्ये स्पेनने काही अटॅक्स केले, पण अर्जेंटिनाचा गोलकीपर एमी मार्टिनेजने ते चांगल्या प्रकारे सेव्ह केले. अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्ये एकही अटॅक केला नाही असे म्हणण्यापेक्षा स्पेनने ते अटॅक होऊ दिले नाहीत हे म्हणणे योग्य ठरेल. पहिला हाफ संपला तेव्हा स्कोर 0-0 असा होता. दुसऱ्या हाफमध्ये पण सेम स्टोरी. स्पेनचे काही अटॅक्स ऑलमोस्ट गोल होते, पण एमी मार्टिनेजने सुंदर गोलकीपिंग करत अर्जेंटिनाचे आव्हान कायम ठेवले.
ॲडिशनल टाइममध्ये अर्जेंटिनाने पहिला अटॅक केला, पण सिमोनने तो चांगल्यारीत्या अडवला. 93व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसला रफ प्लेबद्दल रेड कार्ड मिळाले. ॲडिशनल टाइमच्या शेवटच्या मिनिटाला यमालने एक सुंदर फ्री किक मारली. ऑलमोस्ट गोल होता, पण एमी मार्टिनेजने हवेमध्ये झेपावत सुंदररित्या सेव्ह केला आणि मॅच एक्स्ट्रा टाइमला नेली. एक्स्ट्रा टाइममध्ये स्पेनच्या विलियम्सने गोल केला, पण रेफरीने तो डिसअलाउड केला. गोल होण्याच्या काही क्षण आधी मिकेल मेरिनोने अर्जेंटिनाच्या प्लेयरला स्टॅम्पिंग केले होते. स्टॅम्पिंग म्हणजे पायावर पाय जोरात देणे. तो फाऊल धरला जातो. एक्स्ट्रा टाइमचा फर्स्ट हाफ हा गोललेस झाला. या हाफमध्येही अर्जेंटिनाकडनं काहीही अटॅक झाले नाहीत. एक्स्ट्रा टाइमच्या दुसऱ्या हाफमध्ये फायनली डेडलॉक सुटला. एमी मार्टिनेज बीट झाला आणि फर्नांडो टोरेसने गोल करत स्पेनला आघाडी मिळवून दिली. निको विलियम्सने बाहेर जाणारा बॉल हेडर करत परत प्लेमध्ये आणला आणि पेनल्टी एरियातनं फर्नांडो टोरेसने जोरदार शॉट मारत विजयी गोल मारला. त्यानंतर टोरेसने अजून एक गोल केला, पण ऑफसाईडमुळे तो डिसअलाउड करण्यात आला. अर्जेंटिनाने शेवटच्या मिनिटांमध्ये काही अटॅक्स केले, पण ते स्पॅनिश आर्मर भेदू शकले नाहीत. फायनल विसल झाली आणि स्पेनला दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळाले. याआधी 2010 साली त्यांनी नेदरलँडला 1-0 असे हरवत विश्वविजेतेपद मिळवले होते. मार्क ट्वेनने एके ठिकाणी म्हणून ठेवलेले आहे, देर आर 3 काइंड्स ऑफ लाईज, लाईज, डॅम लाईज अँड स्टॅटिस्टिक्स. असं जरी असलं तरी आपण स्टॅटिस्टिक्स बघूयात. स्पेनने 20 शॉट मारले आणि त्यापैकी 11 शॉट ऑन द टार्गेट होते आणि त्यांना एक गोल करता आला. स्पेनने 803 पास दिले तर अर्जेंटिनानं 445. अख्ख्या मॅचमध्ये अर्जेंटिनानं फक्त 3 शॉट मारले आणि त्यापैकी एकही शॉट ऑन द टार्गेट नव्हता. 68% पोझिशन ठेवत स्पेनने मॅचवर कंट्रोल ठेवला. स्पेनला 9 कॉर्नर मिळाले तर अर्जेंटिनाला 4 कॉर्नर मिळाले आणि दोन्ही टीम्स कॉर्नर्सचा युटिलाइज करू शकल्या नाहीत. या मॅचमध्ये अर्जेंटिनाने त्यांचा गेम दाखवलाच नाही. गेम दाखवण्याच्या ऐवजी त्यांनी धसमुसळा खेळ जास्त केला. त्यांना 5 येलो कार्ड आणि 1 रेड कार्ड मिळाले. या मॅचमध्ये स्पेनचे कोच लुईस दे ला फ्युएंते यांनी मॅन टू मॅन ही स्ट्रॅटेजी ठेवली. या स्ट्रॅटेजीमुळे मेस्सीला त्याचा खेळ दाखवताच आला नाही. आधीच्या मॅचमध्ये असे झाले होते की मेस्सीने गोल जरी नाही केला तरी तो खूप चांगल्या प्रकारे चाली रचत होता आणि गोल इनिशिएट करत होता. पण या मॅचला तेच झाले, मेस्सीला खूप कमी वेळा बॉल मिळू दिला. या मॅचमध्ये मेस्सी मॅजिक चाललीच नाही. अख्ख्या मॅचमध्ये मेस्सीने फक्त 1 शॉट मारला आणि तो सुद्धा ऑफ द टार्गेट. या मॅचच्या आधी एक फोटो व्हायरल झाला होता. एका लहान बाळाला मेस्सी अंघोळ घालत होता. हा जवळजवळ 19 वर्ष जुना फोटो होता आणि योगायोग असा की ते लहान बाळ म्हणजे लमीन यमाल. नियतीनं एवढे सुंदर स्क्रिप्ट लिहिले की मेस्सी त्या बाळाला अंघोळ घालतोय आणि त्याच्यानंतर आज मेस्सीकडून वर्ल्ड कप यमालकडे आला. एकदम सिम्बॉलिक होतं की एका जनरेशन कडून लिगसी दुसऱ्या जनरेशनकडे गेली. आता इन फ्युचर यमाल ती लिगसी कशी टिकवतो हे बघणे खरंच उत्सुकतेचे असेल. स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गोल करत म्हणजे 10 गोल आणि 4 असिस्ट करत एम्बाप्पेला गोल्डन बूट मिळाला. गोल्डन ग्लोव्ह अवॉर्ड हा ऑब्व्हियसली उनाई सिमॉनला मिळाला. त्याने 7 क्लीन शीट ठेवले. फिफा यंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड स्पेनच्या पाऊ कुबार्सीला मिळाले. गोल्डन बॉल म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड स्पेनचा कॅप्टन रॉड्रीला मिळाले. रॉड्रीने ह्या वर्ल्ड कपमध्ये एकही गोल केला नाही आणि एकही असिस्ट केले नाही, तर त्याला हे अवॉर्ड कसे मिळाले असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. रॉड्रीने कॅप्टन आणि प्ले मेकरचा रोल अत्यंत योग्यरित्या या स्पर्धेत निभावला. स्पर्धेमध्ये त्याने 694 पास दिले आणि त्यापैकी 94% त्याची पासची ॲक्युरसी होती. ऑपोजिशनचे अटॅक ब्रेक करणे, गेमचा टेम्पो सेट करणे
आणि क्वालिटी लीडरशिप यामुळे त्याला हे अवॉर्ड मिळाले. तर हा होता फिफा वर्ल्ड कप 2026 या सेगमेंटचा शेवटचा व्हिडिओ. तर लवकरच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ चॅनलवर रिलीज केले जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.